नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेवग्यातील आंतरपीक याविषयी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला ज्यावेळेस आपण शेवगा लागवड करतो त्यावेळेस पहिले 2 ते 3 महिने शेवगा लहान असतो, त्यामुळे आपल्याला कमी उंचीचं आंतरपीक घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे मुख्य पीक आहे शेवगा या पिकाला स्पर्धा होणार नाही. त्यामुळं आपण कमी उंचीचं आंतरपीक घेतलं पाहिजे, कारण आंतरपिकामुळं मुख्य पिकाचा काही बाबतीत उत्पादन खर्च जो आहे तो कमी होऊ शकतो. आम्ही यामध्ये काकडी हे आंतरपीक घेतलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकताय. तुम्हीही तुमच्या सोयीनुसार जे तुम्हाला सोयीस्कर आहे ते आंतरपीक घ्यावं. आणि आपण अशा पद्धतीचं हे शेवग्यातील आंतरपिकाचं नियोजन केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शेवग्याविषयी आणखीन माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.